मित्रांनो, आजचं जे मैदान झालं गुरसाळ्याचं, त्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सध्या आता भरपूर चर्चेत आहे फाजिलराव, आणि आपल्या सोबत आहे दैवत शेठ. आज काय सांगचाल, एक नंबर झालाय आज, कसं नियोजन झालेलं हे? नाही, आमचे मित्र अमोल दादा, शिवाजी शेठ, मी, नाशिकचे सर, ऋषभभाऊ यांना ते एकत्र मिळून नियोजन केलेलं होतं. आपली ही गाडी इथं पळवू, या मैदान चांगले पळायला, रास्त होतं मैदान, मोठं मैदान इथं पळवू. सरांना बी इतके लांब 400 किलोमीटर वरनं आमच्या विनंतीला मान देऊन बैल पाठवला. अमोल दादा म्हणले तुम्हाला जो पायरा आवडेल तो करा, म्हणजे गाडी पळती. सर्वांच्या विचारानं हा पायरा झाला. मग आता फाजिलराव आपला चर्चेत जास्त आहे, चर्चेत, आणि सगळ्या पब्लिकचं लक्ष गाडीवर आज होतं. काय सांगचाल? नाही, आता सध्या बैल तुम्ही बघताय बऱ्यापैकी चांगलाच पळतोय. म्हणजे दोन्ही साईड पब्लिकचा बैल आता, म्हणजे अभिमानानं सांगतो की दोन्ही साईड पब्लिकचा बैल असेल तर हा फाजिल आहे. आणि तुम्ही बघितलंय गट सेमीकडनं काढलेले बैलांना. मग आज हा विजय झाला, तर ह्या विजया माग कोणाकोणाचं म्हणजे सहकार्य कोणाकोणाचं होतं? सहकारी आता पूर्ण टीम, मैदानातले आमचे सहकारी मित्र असेल, जय फाउंडेशन असेल, आमचे 10-20 ड्रायव्हर जे असतात, म्हणजे प्रत्येक जण गाडी आणतो त्यांचं, सुट्टी मेकर सनी असेल, तुषार साबळे असतील, 4-5 आमचे सुट्टी मेकर असतील, पुण्यातून अमोल दादा असतील, नाशिक मधनं सर असतील, ऋषभभाऊ असतील पुण्यातले. सर्वांच्या विचाराने ही संगणमत होऊन यश येत, एकट्याच्या जीवा येत नाही किंवा सर्वांच्या विचाराने येत असते. आता दैवत शेठ, तुम्हाला असं नियोजनाचा बादशाह म्हणून असं सगळे बोलतात किंवा फॅन्स लोक तुमचे असतील महाराष्ट्रात किंवा काय, तर ज्यावेळेस आपण फाजिलराव तुम्ही चॉईस केला, निवडला, त्यावेळेस काय बघितलेलं? कारण वासू सगळ्यात आता कमी वेळेत जास्त चर्चेत आलंय. नियोजन पहिलं गोष्ट महत्वाचं पाहिजे. नियोजन करायचं म्हणलं तर बैलगाडी क्षेत्रात संबंध चांगले ठेवले पाहिजे. वायद्या घेतल्या, लय वायद्या घेतल्या म्हणून असं नाही की बाबा तुम्हाला लय चांगलं म्हणतात, की संबंध बघून तुम्ही बैल द्या, बैल बघून बैल द्या, एकमेकाला सहकार्य करा आणि केलं पाहिजे, तर तुम्हाला लोक देतील. आजही आम्हाला गुरु मिळत असेल, बकासूर बाजी मिळत असेल टॉपची, ती एकमेकाची देवाण घेऊन, आम्ही बी त्यांच्या शब्दाला कधीतरी मान देऊन बैल देतो. कमी पळू त्यांचा, अगर आमचा जास्त पळू त्यांचा जास्त पळू, पण एकमेकाला देवाण घेवाण करतो. त्याचंही फळ आहे आज. तर आज हे पण आहेत दादा, काय सांगचाल? आज एक नंबर केलाय आपल्या फाजिलरावनं. गाडी जेव्हा झोपली त्यावेळेस आमची तळमेळ चाललेली, काय होणार काय होणार काय होणार. पण दैवत शेठच सकाळपासूनच म्हणतो ते गाडी आपली आज एक नंबर करणार. तर काय करणार, तर गाडीला गाठाला जो गॅस लागला तेवढा गॅस कुठल्याच गाडीला लागला नाही. आणि डावीनं म्हणलं म्हणजे सवच खान म्हणलं फाजील तर डावचं, असं म्हणजे कुठलं मैदान नाही की फाजील डावीने कडनं सिमी काढला नाही किंवा फायनल केला नाही. त्यामुळे आज डावं खान म्हणलं की दैवत शेठ बोलले नाही, डावे खान लागले आज, आपले सवच खान लागले आज, आपण एक नंबर करायचा का तर करायचा. पण निकाल बघितल्यानंतर जरा तळमेळ लागली. पण कसं असतंय, म्हणजे शेजारची गाडी पण चांगली पडली, पण आमच्या कपाळावर आज एक नंबर लिहिला, त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं की आम्ही एक नंबर केलाय. ज्यावेळेस शेजारची गाडी, आमच्या शेजारची गाडी 7 नंबरला पुकारली, त्यावेळेस आम्हाला पण वाटलं नाही आपल्या कपाळावर खरंच एक नंबर लिहिला, देवाच्या आज खरंच एक नंबर लिहिलाय. आनंद वाटला. 7वं मैदान आहे, फाजील कंटिन्यू 7 महिने गुलालात आहे. मग आता दैवत शेठ, आपल्या फाजिलरावने एक नंबर केला, किती तुम्हाला फोन किती आले सांगा की सगळ्यांना? सर्वांना, पण मी आता गडबडीत घेतच नाही, संध्याकाळी निवांत फोन करतो. म्हणजे आणि दैवत शेठ, आता हार होत असते, जीत होत असते, पण ज्यावेळेस जीत होती काहीतरी, आता कसं नवीन नौकी मुलं येत येते, तर जीत झाल्यानंतर कसं म्हणजे काय असतं? म्हणजे तुम्हाला सांग का, गेली 2 महिने संक्रांतीच्या अगोदर किंवा जानेवारी महिन्याच्या अगोदर आमची बैल थोडी थंडीत कमी पडत होती. प्रत्येक मैदानात गट काढायची, सीमेला मार खायची, लगातार 2-2 महिने आमच्या बैलांवर गुलाल नव्हतं. तर लोक बोलायची इजली संपली, तसं होत नसतं. आम्हाला माहिती आमची बैल कधी पळतात. मला एवढा विश्वास आहे की 4ही बैल आमचे टॉप मध्येच पळणार. लोक आज फाजील पळला तर फाजील मागतील, उद्या टेस्टर पळला तर टेस्टर मागणार, जॉर्डन पळला तर जॉर्डन मागतील, सोन्या पळला तर सोन्या मागणार. पण 4ही बैल आमच्या अशी की कुठला बी बैल कुठल्याला मारू शकतो. आज बी सांगतो आणि उद्या बी सांगेल. तुम्ही अनुभवानं सांगताल की तुम्ही बोलला होता गुरसाळ्याच्या अड्ड्यात, येणाऱ्या काळात 4ही बैल धावणीची आमच्या टॉपलाच असणार. त्याच्यामुळं आम्ही 2 महिन्यात कधी खचलो नाही, म्हणजे 2 महिने हार जित होत होती तेव्हा खचलो नाही. त्यामुळे जित लय झाली तरी आम्ही हरवळून जात नाही. महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पूर्ण, आणि फक्त नीतिमत्ताचे जे साप असेल त्या धावणीला बैलच पळणार. म्हणजे मित्रांनो, दैवत शेठ यांनी चांगला एक संदेश दिला की नीतिमत्ता साप ठेवा, तुमचा बैल तुम्हाला कधी ना कधी महाराष्ट्रात तुमचं नाव करेल. कुरकुड्या करून, टीका करून हे थोडे दिवस असते. म्हणजे 4 लोकांना खोटं सांगितलं म्हणजे जनतेला काही दिवसानं सत्यच असतं, ते सत्य समोर येईल ना, त्यावेळेस जी बोलतात ना टीका करतात, कमेंट करतात, त्यांना तोंड दाखवायचा जागा राहणार नाही. आपला दैवत शब्द आहे.
हा म्हणजे फक्त सत्यता पुढे आणा काय आहे ती. सत्यानं राहिलं पाहिजे. सत्यानं जरी हार झाली हा. तरी काय एवढंही झालं नाही हार पाहिजे. कमेंट करतील कुठल्या एखाद्या विषयात हा, हा, करतात हा. बाहेर देतात. हा फक्त सत्य काय आहे ना ते जगासमोर येऊ द्या. हा जनता ओळखल, हा. त्याला वेळ लागेल हा पण जनता नक्की ओळखल तुम्हाला. आणि ती आता त्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झाली. हा. तर दैवत शेठ आपल्या दावणीला कायम खिलारी प्युअर खिलार असते, त्याबद्दल काय सांगचाल? कारण भरपूर लोक म्हणतात आज आज लोक बोलायला लागली हम्म. खिलार, पण 2 वर्षा पाठीमागच्या बाईट बघा खिलार कावर मी बोललेलो काय. हा मी म्हैसुरीला लोक बोलायला ट्रोल करतो, हा. मी चायना माल म्हणलो होतो हा की आज सत्य झालंय की खिलारच 3 फेऱ्याला पळू शकतं. आणि ज्यांची म्हैसुरी होती हा त्यांच्या दारात बॅच खिलार आहे. हा त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्राची शान आपण खिलार म्हणतो, हा. नुसतं बोलून नाही दाखवलं पाहिजे, हा. करून दाखवलं हा पाहिजे. महत्वाचा विषय हम्म. म्हणजे आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. का नसून आहे महाराष्ट्राच्या त्या जातीचा आपल्याला. तर आज ड्रायव्हर कोण होते? सोमा ड्रायव्हर. सोमा ड्रायव्हर या सोमा ड्रायव्हर आहेत आपल्या सोबत. सोमा ड्रायव्हर काय सांगचाल? आज तुम्ही होता, तुम्ही सगळ्यात जवळून आज गाडी पाहिली, गाडी कशी पाहिल्यात तुम्हीच सांगा. गाडी तिने फिर सुंदर गाडी पडली. हा आता कसं आलं, गटला पण आम्ही बाहेरनं पडलो 6 नंबर तासानं, हम्म, सीमेला पण बाहेरनं फाजीलवर पडलो हम्म, आणि फायनलला 4 नंबर तासानं पडलो आम्ही. हम्म. सुंदर अशी गाडी पडली. तरी आज फाजीलचा फायनलला कासरा थोडासा खांद्यावर गेल्यानंतर हा 100 फूट मला ते जजमेंट करायला लागलं ना, खांद्यावरून कासरा आत घ्यायसाठी. हा तेवढ्या गाड्या चांगल्या म्हणजे सुरुवात लागल्या होत्या ना. हा. आणि फाजीलनं उडी घेतली, हा. मग झेंडा पडलं. हा त्याचा खाली पाय टाकल्यानंतर आम्ही सुरुवात केली ना. हा. सुंदर अशी गाडी पडली. गाडीचा काही विषय येत नाही. तुमचा आता अनुभव यातला मोठा आहे. काय सांगायचं? म्हणजे कसं आहे, हा. एक त्यापर्यंत मी पोचलो, मी दवेत भाऊमुळे पोचलो तुम्हाला सांगतो. हा लॉकडाऊन मुळे मला दवेत भाऊने एवढं वर काढलं ना. हा. सोन्या मोठा बारका हम्म, त्यांची कुठली पण गाडी, हम्म, त्या माणसानं मला हाना दिली गाडी. हम्म, कसं पण असून तुम्ही, हम्म. त्या माणसापासून मला मोठ्या गाड्या एक तेव्हापर्यंत मी पोचलो. हे फक्त दवेत भाऊमुळे मी एक त्यापर्यंत आलोय ना. हा. या नावापर्यंत ते दवेत भाऊमुळे हा. आणि माझ्या हाताला लागलं, त्यांना पण माहित होतं. हा. दवेत भाऊने मला सकाळ काल सांगितलं होतं गाडी एक हाणायची, हा. 100% येतो म्हणलं. हम्म. म्हणजे त्यांच्या शब्दा खातीर तुम्ही त्यांचा मान राखून आला. 100% त्यांचं मन राखायला लागणार, कारण आपले पण त्यांनाच आपले एकट्या पोचवल्या म्हणून त्यांना मान द्यायलाच लागणार आपला. हा तर सुट्टी तुम्ही पण असता, तुम्ही काय सांगता? आज सुट्टी मेकर आहेत ते, काय 2 शब्द सांगा की आज 1 नंबर झालाय. हा, 1 नंबर झाला. आम्हाला आनंद झाला बैल सोडल्यामुळे. आम्ही सोडल्यामुळे 1 नंबर झाला तुषार मी, हा त्यामुळे आम्हाला आनंद झाला. तर मित्रांनो, त्यांनी सांगितलं दैवत शेटनी किंवा सोमा ड्रायव्हरने सांगितलं कसं कसं नियोजन केलं काय. तर दैवत शेट असाच तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट राहील. आणि आपली तुम्ही म्हणला की आपल्या दावणीची बैल अशी तुमची महाराष्ट्रात नाव करतील, अशा शुभेच्छा करतो. धन्यवाद.